राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या लातूरच्या उदगीरच्या दौऱ्यावर विश्वशांती बुद्ध विहाराचं लोकार्पण करणार। मंत्री संजय बनसोडे यांची माहिती। प्रशासनाकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी। बदलापूर प्रकरणी राज्यस्तरीय समिती स्थापन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दलचा अहवाल सादर करा। हायकोर्टाचे निर्देश। सुमोटो याचिकेवर पुढील सुनावणी 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील संस्थाचालक 6 दिवसांपासून फरार। पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी। ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे विठ्ठलाच्या चरणी। मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते स्वप्नील कुसाळेचा सन्मान। रत्नागिरीमध्ये 7, 12 आणि 17 सप्टेंबरला सर्व किरकोळ देशी विदेशी मद्य विक्रीवरती बंदी। जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आदेश। मध्य प्रदेशच्या इंदूरमधील प्रख्यात खजराणा गणेश मंदिरामध्ये गणपतीला 2.5 कोटींच्या दागिन्यांनी सजवलं जाणार। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाचा निर्णय। 1.25 लाख मोदकांचा सुद्धा नैवेद्य। प्रसिद्ध गायक हनी सिंगला जीवे मारण्याची धमकी। गँगस्टर गोल्डी ब्रार कडून व्हॉइस मेसेजच्या माध्यमातून धमकी। दिल्ली पोलिसांकडे हनी सिंगकडून तक्रार दाखल। मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित प्रकरणामध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 11 सप्टेंबरपर्यंत वाढ। न्यायालयाने सीबीआयच्या पुरवणी आरोपपत्राचीही दखल घेत केजरीवाल यांना बजावलं समन्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।